अगदी गणेगाव आणि त्यांना फाईट करत असताना टीम पाली हा संघ दोन्ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय या पाली संघाकडनं मोहन आणि त्याच्या साथीनं सूरज अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल. चला पंच जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेचच सामन्याला केली जाईल सुरुवात. इथून करताना गणेगाव संघाने नाणेफेकी जिंकली जरूर होती आणि इथून नाणेफेकी जिंकून प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतला गेला आहे आणि इथून करताना फलंदाजीसाठी आमंत्रित केले पाली संघाला. इथून अगदी या 3 षटकांचे मॅच आहे. अगदी या 3 षटकांत किती धावा बनवले जातील पाहावं लागेल. अगदी किती धावांचं टार्गेट गणेगाव टीम समोर ठेवलं जाईल पाहावं लागेल. आणि इथून जो संघ इथून विजय होईल तो संघ मात्र जाऊन अगदी धडक घेईल नसरापूर संघासमोर. अगदी फायनलचा मॅच, ते शेवटची मॅच आपण पाहू. पहिला चेंडू खराब आहे. इथून अगदी स्क्वेअर मारा, अवंतर धाब्याने इथून खऱ्या अर्थाने धाव फलक खोलला जातं. अकाउंट ओपन. पाली संघाचं 1 धाव फलकावरती या. वाईट, यावेळेस सलगचा दुसरा चेंडू वाईट आहे आणि इथून करत बॅक टू बॅक दुसरा चेंडू अगदी वाईट पाहायला मिळाला. दुनिया वाईटच्या साईने अगदी 2 धावा धाफलकावरती जोडल्या गेल्यात. हा वेळेस आता इथून खऱ्या अर्थाने चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. अगदी भन्नाट वेग पाहायला मिळाला गोलंदाज धनराज. वेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती सलगचा दुसरा चेंडू वाईट जरूर आला होता. तिसरा चेंडू इथून खऱ्या अर्थाने निर्धाव पाहायला मिळालाय. ओहो, या वेळेस फटका कमालीचा आहे. इथून अगदी चेंडू थांबणार नाही. अगदी चेंडू जाणार सीमा रेषा पार. इथून स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये आला हा दर्जेदार चौकार डीसे. यस, धन्यवाद डीसे. असावी या मैदानाच्या आतमध्ये इथून खरं तर या चौकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथून खरं तर 2 चेंडूंचा खेळ इथून संपुष्टात आले. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील पाहावं लागेल. इथून खरं तर धनराज गोलंदाजी ट्रॅकवरती सलगचा दुसरा चेंडू वाईट आला होता. त्यानंतर खरं तर तिसरा चेंडू निर्धाव आणि इथून खरं तर चौथा चेंडू फेकत असताना चौकार देखील पाहायला मिळाला. अगदी स्क्वेअर लेग रिजनमध्ये हा चौकार पाहायला मिळाला. हा, या वेळेस आता इथून खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडू. अगदी अगदी गोलंदाज धनराज अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती कमबॅक करत असताना पाहायला मिळेल. हो, या वेळेस अगदी
कमालीचा फटका चेंडू बंड पाहून सकीर पोहोचला सीमा रेषा पार. सबकार आला या सबकाराच्या साईन आहे. येस नक्कीच अगदी बॅटर रिव्ह्यू. यस अगदी एकच रिव्ह्यू दिले जाईल. अगदी तो गमावला तर पुन्हा रिव्ह्यू दिलं जाणार नाही याची दक्षता घ्या. इथून खरं त्याने चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर ना पंच. येस हाईट फॅक्टरचं चेक केलं जाईल आणि त्यानंतर खरं त्याने डिसिजन दिलं जाईल. येस पंच इथून अगदी फेअर डिलिव्हरी आहे. बॉल लँड होत होता अगदी इथून लिगली डिलिव्हरी आणि इथून खरं हा चौकार आहे ना पंच 4. येस चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसवत असताना पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती. ओ हो 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 यावेळेस अगदी वाईट आणि प्लस चौकार देखील इथून खऱ्या अर्थाने अतिरिक्त उचली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या 4 धावा देखील म्हणजे या 5 धावा. 5 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 15 धावा धावफलकावरती. जाऊया मैदानीच्या आतमध्ये इथून करत 4 चेंडू 15 तेपर्यंत बनले गेलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून करत या 2 चेंडूवरती किती धावा बनवले जातील पाहावं लागेल. यावेळेस कमालीचा चेंडू आहे. इथून करत निर्धाव चेंडूची सांगता अगदी डॉट चेंडू पाहायला मिळाला. हो यावेळेस अजून एकदा कमालीचा अगदी चेंडू इथून षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती. इथून खरं षटक क्रमांक पहिलं संपला आणि पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर पाली संघाकडनं आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती जरूर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज ट्रॅकचा विचार केला तर आयुष यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. यावेळेस स्क्वेअर मारा वंतर दाबेने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल.
एक धावा ॲड केली जाईल. इथून खऱ्या अर्थाने अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. अगदी सर्वांसाठी नेम सारखे आहेत. इथून खऱ्या अर्थाने फक्त हाईट फॅक्टरसाठी तुम्हाला नो चेंडूसाठी रिव्ह्यू दिलं जाईल, याची दक्षता घ्या. इथून खऱ्या अर्थाने एक वाईट चेंडूच्या साहाय्याने धावफल एक 16 धाबा धावफल का भारतीय. हो यावेळेस बॅटचे लिडिंग आहे. इथून मात्र फलंदाज होईल बाद. इथून खऱ्या अर्थाने फलंदाज सूरज छपारी संत. इथून पहिल्या हादरा दिला जाईल टीम पाली संघाला. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे जास्त नाही पण डीजे जाव्या मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना जयला पाहतोय. इथून अगदी सोफनी स्ट्राईक अँड वरती. इथून अगदी मोहन अगदी स्वतःच्या अगदी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता मोहनचा. इथून करताना रनआउटच्या विकेट गमवावी लागली. इथून मोहन बॅक टू द पवेलियन झाला आणि त्यानंतर करताना जय मैदानाच्या आतमध्ये. इथून फटका कमालीचा आहे. इथून चेंडू जाणार सीमा रेषा पार. स्वप्नीलच्या बाट मधून आलाय दर्जेदार षटकार. डीजे हो यावेळेस खराब चेंडू आहे. स्क्वेअर मारा बंद तर धाब. इथून करताना या बंद तर धाब्याने दाफलक पुढे सरसाबत असताना पाहायला मिळेल. 23 धाबा दाफलकावरती. ओहो यावेळेस कमाल अगदी कमालीचं शतरक्षण. अगदी शेवटच्या मुवमेंटला खऱ्या अर्थाने इथून अगदी शतरक्षकाने काय कमालीचं शतरक्षण केलं लॉंग ऑन रिझन मध्ये.
इथून खऱ्या अर्थाने या चेंडूवरती देखील 2 धाबा कंप्लीट झालेत. या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 25 धाबा धावफलकावरती. हो या वेळेस अगदी लोवर फुल टॉस, अगदी फुल टॉस होता जरूर. आणि इथून खऱ्या अर्थाने स्लोवर वन फुल टॉस पाहायला मिळालं. सॉरी, स्लोवर वन फुल टॉस. इथून खऱ्या अर्थाने स्वप्नील अगदी एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्टर्ज स्वप्नील बॅक टू द पॅव्हिलियन. हो यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली, शतरक्षक होणार नाहीयेत चुका. इथून वन मोर विकेट डाऊन. फलंदाज शेवटचं षटक आहे. आणि इथून अगदी या शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल टीम गणेगाव संघासमोर हे देखील पाहावं लागेल. चला पंच जास्तचा वेळ घेऊ नका, लगेच सामन्याला केली जाईल सुरुवात. हो यावेळेस पहिला चेंडू अगदी खोलात टाकला जरूर होता. इथून अगदी येस, इथून अगदी रिफर केले पंचांनी. इथून अगदी चेक केलं जाईल.
येस, फलंदाज सेफ आहे इथून खऱ्या अर्थाने एक धाब्याच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 26 धाबा धावफलकावरती. हो, यावेळेस अगदी कमालीचा फटका. शतरक्षक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करत असताना ओ हो हो हो, यावेळेस इथून खऱ्या अर्थाने डायरेक्ट हिटचा प्रयास आणि इथून अगदी फलंदाज होईल बाद. येस, धन्यवाद डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट आणि इथून खऱ्या अर्थाने कितनच्या पारीचा अंत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून संतोषला पाहतोय. हो, यावेळेस अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये चंद्र ट्रॅव्हल जरूर झाला होता. वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षक अडवणार, उचल फेक करणार. तत्पूर्वी अगदी इथून एक सिंगल झाली. कंप्लीट एक सिंगल धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 28 धाबा धावफलकावरती. ओहो, यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि इथून अगदी चेंडू खाली. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथून अगदी पकडला जाईल. झेल संपवलाय. फलंदाज जयचा खेळ. चला, आग विझवायच्या प्लीज. समोर ज्याने आग पेटवले प्लीज आग विझवा. आपल्या आगीचा धूर अगदी मैदानाच्या आतमध्ये येतं. चला प्लीज. येस, हॅलो. अगदी नसरापूर संघ पॅनलाइज केले जाईल याची दक्षता आयोजकांकडनं ती सूचना येते. आपण आग पेटवली. एक टी शर्ट वाला दिसतोय नसरापूर. सर इथून सव्या मैदानाच्या आतमध्ये. बॅटर पंकज. हो, यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. हो, यावेळेस फटका फसलाय. इथून फलंदाज फाद. अगदी इथून अगदी धावफलकाचा विचार केला तर 28 बनलेत. 29 धावांचं टार्गेट आहे. इथून खऱ्या गणेगाव संघासमोर 29 धावांचं टार्गेट कशा प्रकारे चेस केले जाईल पाहावं लागेल.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज मोहोड. ओहो यावेळेस कमालीचा फटका आहे. इथून अगदी चेंडू कबर शतकाला चुकून अगदी चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. चौकार आला इथून. खरं तर पहिल्याच चेंडूवरती विराजच्या बॅटमधून चौकार आलाय आणि या चौकाराच्या सायने खऱ्या अर्थाने श्री गणेश होत असताना टीम मग गणेगाव संघाचा आपण पाहतोय 4 धावा फलकावरती. हो यावेळेस पुन्हा एकदा अगदी ट्राय रॅकेटचा प्रयास जरूर झाला होता. इथून खऱ्या अर्थाने सिंगल झाली आहे कंप्लीट. एक सिंगल दाब्याच्या साहाय्याने दफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 5 धावा दफलकावरती. हो यावेळेस ओहो इथून खऱ्या अर्थाने सेल आणि इथून खऱ्या अर्थाने स्वप्नीलचे भरपूर सागले प्रयत्न जरूर झाले होते. अगदी खूप दूरवरनं अगदी सेल पकडण्याचा प्रयत्न चालू होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शॉट एकच धाव घेऊ. येस नक्कीच. इथून खऱ्या अर्थाने पिचवरनं दुसरी धाव आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एकच धाव. एक धावेने धावफलक पुढे सरसावला जाईल. 6 धावा धावफलकावरती. ओहो यावेळेस अगदी स्टँडर्ड डिलिव्हर सिंधू आउट ऑफ द फार. नितीशच्या बाडमधून आला दर्जेदार षटकार. सभेमध्ये तुम्ही खरं अर्थाने विचार केला तर या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 12 धावा धावफलकावरती. हो इथून अगदी चांगला चेंडू आहे. इथून अगदी मोठा फटका खेचून दिला जात नाही. मागच्या चेंडूवरती अगदी षटकार पाहायला जरूर मिळाला होता. मात्र यावेळेस थोडंसं गोलंदाजीवरती मोहनने आपले नियंत्रण आणि त्यानंतर खरं अर्थाने इथून कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाही. ओहो यावेळेस अजून एकदा अगदी कमालीचा फटका. एक्स्ट्रा कव्हर.
इथून गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्ती पहिलं सांगे कुड्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना जयला पाहतोय. हा यावेळेस जय पहिला चेंडू इथून निर्धाव आलाय. खरं तर इथून 12वरती 13ची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव जरूर आलाय. म्हणजे इथून आता 11 चेंडूवरती 13 बनवाव्या लागतील. ओ हो 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 यावेळेस कमालीचा फटका मिड विकेट क्षेत्र. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये इथून खरं तर ओ हो 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 यावेळेस पुन्हा एकदा कधी प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे आणि इथून खरं तर निर्धाव चेंडूची सांगता. ओहो यावेळेस येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू आणि 7ची गरज आहे इथून खरं तर या 2 चेंडूवरती मात्र काय घडेल पाहावं लागेल. हो यावेळेस अगदी गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून अगदी गल्ली आणि अगदी स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या मधोमध अगदी चेंडू जाणार. हो यावेळेस बॅटचे लेडिंग एज आणि इथून अगदी चेंडू जाणार थर्ड मान रिझन मध्ये. इथून आलाय चौकार. इथून खरं तर विजय फटका. इथून विजय होत असताना टीम गणेगाव संघ